रेसिपी सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन आलेले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज इथं आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने माशाचं कालवण। तर ही रेसिपी एकदम गावरान पद्धतीने आहे, झटपट होणारी आहे। तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रकीचा छोटा तुकडा, धने, जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तर ही रेसिपी एकदम झटपट आहे, आपल्याला काही कांदा वगैरे भाजून घेण्याची गरज नाही, अगदी कच्च्या साहित्यात मिक्सरमधून पटकन बनवून तयार होते। तर आपण हे पाणी न टाकता आधी वाटून घेतलं, त्यामध्ये नंतर 1 ते 2 चमचे पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार केली। तर इथं कढईमध्ये आवश्यकतेनुसार मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1.5 मोठा चमचा काळं तिखट टाकलेलं आहे, त्यानंतर हळद, लाल तिखट। हे मसाले आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ। इथं गॅस मी कमीच ठेवलेला आहे। आता हे मसाले छान फ्राय करून झाले की आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते या कढईमध्ये टाकून घेऊ। तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, याची चव खूप छान लागते। इथे मी कांदा वगैरे काहीच भाजून घेतलेले नाही, अगदी कच्च्याच साहित्यात आपण हे वाटण तयार करून माशाचं झणझणीत असं कालवण तयार करणार आहोत। तर इथे मसाला टाकून छान आपण तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता की मसाल्याच्या साईडनं हलकंसं तेल आलेलं आहे, म्हणजे आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकून आपण यामध्ये किती रस्सा करणार आहोत त्या अंदाजे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी टाकून झालेलं आहे, आणखीन थोडंसं टाकते। तर इथे तुम्ही बघू शकता मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, तरी सुद्धा आपला रस्सा एकदम असा पातळ वगैरे काही वाटत नाही, रस्सा एकदम असा घट्टसर झालेला आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ। आता मिक्स करून झालेलं आहे, आता याला एक उकळी येईपर्यंत थांबू। ह्या रश्श्याला छान उकळी आली की नंतरच त्यामध्ये आपण माशाचे पीस टाकणार आहोत। तर इथे तुम्ही कोणताही मासा घेऊ शकता, तुमच्याकडे जो उपलब्ध भेटेल तो कोणताही मासा असेल, पण ह्या पद्धतीने केली की एकदम गावरान अशी चव लागते। तर माशाच्या रस्स्याला छान उकळी आलेली आहे की आता यामध्ये मासे टाकून घेतलेले आहेत। एकदा छान मिक्स करून घेऊ आणि ते 4 ते 5 मिनिट आपण ह्या कढईवर अर्ध झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहोत। मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटात शिजून तयार होतात। तर इथे बघा, मस्त असं आपल्या माशाचं कालवण तयार झालेलं आहे। याला छान उकळी आलेली आहे, आता त्यावर झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर